बोधकथेचे नाव आहे अतिरेक. वाईटच एक माणूस आपल्या पत्नीच्या अतिकंजूषपणामुळे फार वैतागून गेला होता. तो जेव्हा एखाद्या गरजूला मदत करायला जायचा तेव्हा त्याची बायको त्याच्या या प्रयत्नात खोडा घालत असे. तिला कायम वाटायचे जगात मोठमोठे शेठ व्यापारी हे दान देण्यासाठी आहेत, मग आपल्यासारख्या सामान्य माणसांनी काय म्हणून दान करावे. बायकोच्या या विचारसरणीमुळे माणूस जेरीला आला होता. शेवटचा उपाय म्हणून तो एका संतांकडे गेला व त्यांना सगळी हकीकत सांगून त्याने यावर संतांना उपाय विचारला असता संतांनी त्याला बायकोला बरोबर घेऊन येण्यास सांगितले. दुसरे दिवशी तो माणूस पत्नीसह संतांकडे पोहोचला. तेव्हा संतांनी त्याच्या पत्नीला आपल्या हाताची बंद मूठ दाखवली. तेव्हा पत्नीनं या गोष्टीचा अर्थ विचारला असता संत म्हणाले, माझी मूठ जर अशीच कायम बंद राहिली तर काय होईल. ती म्हणाली, अशी जर कायमच मूठ बंद करून बसाल तर तुमच्या हातात व्यंग निर्माण होईल. संत म्हणाले, आणि जर मूठ उघडून हात कायमच सरळ करून ठेवला तर काय होईल. ती महिला म्हणाली, मग हा पुन्हा कधीच बंद होणार नाही अशा प्रकारचे व्यंग निर्माण होईल. संत यावर त्या महिलेला म्हणाले, याचा अर्थ कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट आहे. जर हात बंद करून किंवा सरळ करून हातात व्यंग निर्माण होत असेल तर आपल्या प्रवृत्तीमध्ये सुद्धा व्यंग निर्माण होते. आपण गरजूंना त्याच्या गरजेप्रमाणेच मदत केली जावी असे माझे तुला यातून सांगणे आहे. कृपया तू आपल्या वागण्यात बदल करावा. महिलेला संतांचा उपदेश पटला व तिने आपल्या पतीला गरजूंना मदत करण्यास आडकाठी केली नाही. तात्पर्य, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो.